सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या वतीने नाफेड NCCF मार्फत 4,892 रुपये प्रति क्विंटल हमीभाव प्रमाणे सोयाबीन खरेदीला सुरुवात करण्यात आली आहे। आतापर्यंत नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येवल्यासह सोयाबीन खरेदी केंद्रावर 4,275 शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केली आहे। यातील 873 शेतकऱ्यांची 11,505 क्विंटल सोयाबीन खरेदी केली आहे आणि अजून 3,402 शेतकरी सोयाबीन विक्रीपासून वंचित असताना आता सोयाबीन खरेदीची उद्या 31 जानेवारीला मुदत संपणार आहे। त्यामुळे नोंदणी केलेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी सोयाबीन खरेदी केंद्रावरती एकच गर्दी केली आहे। सोयाबीन खरेदीची शासनाने मुदत वाढवावी अशी मागणी आता शेतकरी करतायत। शेतकरी पुत्र महेश मोतीराम शिरसाट, राहणार कोटमगाव, लासलगाव मार्केट कमिटीच्या अगदी 3 किलोमीटर अंतरावर या ठिकाणी सोयाबीन सरकारकडून 4892 रुपयांनी खरेदी चालू आहे आणि मार्केटमध्ये 3,000 ते 4,000 पर्यंतची सोयाबीन खरेदी चालू आहे। शेतकऱ्यांना 1,000 ते 1,500 रुपये या सरकारच्या खरेदीमागे फायदा होतो, परंतु सरकारने आत्ताच 31 जानेवारी ही डेडलाईन दिलेली असल्याने शेतकऱ्यांचा बराचसा माल अजून घरीच असल्याने शेतकऱ्यांना त्याचं नुकसान होणार आहे। तर सरकारने ती तारीख मुदत अधिकशी कशी वाढवून देऊन शेतकऱ्यांचा फायदा कसा होईल याकडे बारकाईने लक्ष द्यावे, सरकारने लक्ष द्यावे। केंद्र व राज्य शासनाच्या वतीने NCCF व नाफेड मार्फत राज्यात ठिकठिकाणी हमी भावाने सोयाबीन केंद्र सुरू करण्यात आली आहे। तरी तिची डेडलाईन 31 जानेवारीला संपत आहे। तरी बऱ्याचशा शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी बाकी असल्यामुळे केंद्र सरकारने सोयाबीन हमी भावाने खरेदी केंद्राची मुदत वाढवून द्यावी ही शेतकरी वर्गाच्या वतीने सरकारला विनंती आहे। कारण लासलगाव बाजार समिती इतर बाजार समित्यांमध्ये 3,000 ते 4,000च्या दरम्यान सोयाबीन ही विकली जाते आणि शासनाचा 4,892 रुपये पर क्विंटलचा भाव असल्यामुळे शेतकऱ्यांना 1,000 ते 1,500 रुपये फायदा होत असल्यामुळे सोयाबीन केंद्राची मुदत सरकारने वाढवून द्यावी ही विनंती।